अजित पवारांकडून हिंजवडी मेट्रो स्थानकाची पाहणी केली जाते। रस्त्याच्या बाजूला पर्यायी जिना तयार करा, कॉस्ट वाढू द्या। पीएमआरडीए आयुक्तांना अजित पवारांच्या सूचना आहेत। एका आठवड्यामध्ये प्रस्तावित बदल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अजित पवार यांच्याकडून हिंजवडी मेट्रो स्थानकाची पाहणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। यावेळेला त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केलेल्या आहेत। विकास कामांची पाहणी त्यांच्याकडून केली जात आहे। सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहताय। हिंजवडी मेट्रो स्थानकाची पाहणी अजित पवार यांच्याकडून केली जाते। पुण्यामध्ये वाढतं ट्रॅफिक पाहता, वाहतूक कोंडीची समस्या पाहता विविध मार्गांमधून, विविध पर्यायांमधून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आणि हिंजवडी मेट्रो स्थानकाची आता पाहणी जी आहे ती अजित पवार यांच्याकडून केली जाते। याचा आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी 6च्या ठोक्यावर जे आहे ते आता हिंजवडीमध्ये दाखल झाले आहेत। त्यांनी मेट्रो लाईन 3ची जी आहे ती या ठिकाणी पाहणी केली। मात्र ज्या ठिकाणी पाणी साचतं, ज्या ठिकाणी जी बस जी आहे ती त्या ठिकाणी जात होती पाण्यातून, तिचा त्या नाल्याचा प्रवाह जो आहे तो या बिल्डिंगने जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, बदललेला पाहायला मिळतो। त्या जागी जे आहेत आता मोठ्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्याचीच पाहणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा पीएमआरडीचे आयुक्त योगेश मसे असतील त्यांच्याकडून या ठिकाणी पाहणी सुरू झालेलं पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की हा नाला जो आहे तो पूर्णपणे बुजवून ही नवीन इमारत जी आहे ती या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। अनेकदा जे आहे त्या ठिकाणी पाहिले तर हिंजवडीत थोडा जरी पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते रस्त्यावर पाणी साठतं। त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार जे आहेत आता ज्या ठिकाणी मुख्य नाला जो आहे तो बुजवून मोठी बहुसंख्य अशी इमारत बांधलेली आहे त्या ठिकाणी आता अजित पवार पाहणी करत आहेत। कॅमेरामन सुशांत सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। अजितदादांकडून सकाळी 6 वाजता या हिंजवडी मेट्रो स्थानकाची पाहणी जी आहे ती केली जाते। वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि हिंजवडी मेट्रो स्थानक हे त्याच उद्देशानं जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे। मेट्रोची उभारणी त्याच उद्देशानं करण्यात आलेली आहे। मात्र हे मेट्रो स्थानक बांधत असताना पाण्याचा निचरा होणं फार गरजेचं आहे, शिवाय रस्त्याचं कामं सुद्धा चांगली होणं फार गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून अजित पवार यांच्याकडून या संपूर्ण कामाचा आढावा घेतला जातोय, पाहणी केली जाते।